तर मराठ्यांचं हे हक्काचा 16% आरक्षण दुसऱ्यांना द्यायचं होतं. आणि हे कारण शरद पवारांनी सगळं घडवून आणलं. आणि शरद पवार हे प्रचंड दुटप्पी व्यक्तिमत्व मला वाटतं. तुम्ही मराठ्यांना असं चेतवलं गेलं की तुम्ही ओबीसी मध्ये याचा काय संबंध आहे, आपण तर पाटील देशमुखांना. पंजाबराव देशमुखांनी स्वतःहून सांगितलं, त्यावेळी मराठा समाजाने ऐकलं नाही. आता मराठा समाज ऐकण्याच्या मूडमध्ये होता, पण त्यांना राजकीय लोकांनी असं चिथावलं की तुम्ही मराठे कशाला कुणबी वगैरे म्हणता. 23 मार्च 1994 हा चंद्र सूर्य असेपर्यंत मराठे या देशामध्ये काळा दिवस म्हणूनच पाळतील. मोठा भयानक गडबड या ठिकाणी झालेली आहे. जे मराठ्यांच्या हक्काचं 16% आरक्षण होतं ते मराठ्यांना न देता त्यांना इतर ओबीसीना दिलं गेलं. आणि हे आरक्षण दिल्यावर धडाधड नोकर भरत्या झाल्या. या नोकर भरतीमध्ये सुद्धा या भारतातला सगळ्यात मोठा घोटाळा झाला. सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा गाजू लागलाय. मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरू केलं आणि त्याच्यानंतर पाहता पाहता अवघ्या महाराष्ट्रात हे सगळा विषय सुरू झालेला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आता लेखक आणि ज्यांना प्रसिद्ध आहेत, जे सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत, असे नामदेवराव जाधव यांनी एक नवीन मांडणी या आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू केलेली आहे. आणि हे करत असताना त्यांचा रोख थेट ज्येष्ठ नेते शरद पवारांवर देखील आहे. शरद पवारांवर त्यांच्याकडून गंभीर असे आरोप करण्यात आलेला आहे. नेमकं हा प्रकरण काय आहे, त्या आरक्षणाचं नेमकं 1962 पासून काय झालंय, आज त्या आरक्षणाची परिस्थिती काय आणि मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळू शकतं का, या सर्व गोष्टींवर आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विरेश आणि तुम्ही पाहताय द इसालचा करंट टॉपिक हाऊस. सर, विषय तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. 1962 साली ऍक्च्युअली हा आरक्षणाचा विषय सुरू झाला की ओबीसी आरक्षण कोणाला द्यायचं, काय द्यायचं. तुम्ही त्याची पण मांडणी केलेली आहे. नेमकं 1962 हे आरक्षण देत असताना काय काय गोष्टी घडलेल्या होत्या? बघा, ज्यावेळी आपली भारतीय राज्यघटना बनली त्यावेळी घटनेच्या प्रिअम्बलमध्ये लिहिलेले आहे की आम्ही या देशातील प्रत्येक नागरिकाला इकॉनॉमिक, सोशल आणि पॉलिटिकल म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक न्याय देणे हे आमचा संकल्प आहे. बरोबर. आणि त्या दिशेनं या देशातील जो कोणी संधीपासून वंचित असेल, बघा जन्मता परमेश्वरांनी सगळ्यांना इक्वलच जन्माला घातलेले आहे, परंतु काही लोक प्रसिद्धी अभावी, शिक्षणाभावी, त्यावेळेच्या सर्कमस्टान्सेसमुळे मागे पडतात. अशाही लोकांना प्रवाहात आणण्यासाठी घटनेमध्ये ही आरक्षण नावाची एक अभिनव संकल्पना आणली गेली. राजर्षी शाहू महाराजांनी 1902 ही संकल्पना चालू केली. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावरती असं विस्तृत स्वरूपाचं अभ्यास करून 50% आरक्षण देता येईल अशा प्रकारच्या भावना त्याच्यामध्ये व्यक्त केल्या. आणि ह्या देशामध्ये आरक्षण पुढे लगेच सुरू झालं नाही, 1950 सुरू झालं नाही. महाराष्ट्रामध्ये 1959 सुरू झालं. 9 एप्रिल अशी काहीतरी तारीख आहे. आणि त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी असा निर्णय घेतला की महाराष्ट्रातील प्रत्येक जातीच्या मुलाला, जातीचा संबंधच नाही, प्रत्येक शिकणाऱ्या मुलाला फी माफ केली जाईल, त्याचं शिक्षणाची जबाबदारी सरकार घेईल. आणि 1992 पर्यंत हे सगळं चालू होतं. त्यामुळे यशवंतराव चव्हाण हे खरे शिवाजी महाराजांचे वारस शोभतील अशा प्रकारचे होते. आणि तोपर्यंत मराठा समाजाला काही प्रॉब्लेम आला नाही. त्याच्यानंतर मंडल कमिशन आलं, ओबीसीचा विषय आला. तर एका बाजूने मराठ्यांना असं चेतवलं गेलं की तुम्ही ओबीसी मध्ये याचा काय संबंध आहे, आपण तर पाटील देशमुख. म्हणजे पंजाबराव देशमुखांनी स्वतःहून सांगितलं, त्यावेळी मराठा समाजाने ऐकलं नाही. आता मराठा समाज ऐकण्याच्या मूडमध्ये होता, पण त्यांना राजकीय लोकांनी असं चिथावलं की तुम्ही मराठे कशाला कुणबी वगैरे भानगडीत पडताय. मंडल आयोगाला विरोध करायचा त्या ठिकाणी ड्रामा झाला आणि परत मराठे बाहेर थांबले. एका बाजूला हे झालं आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे मराठ्यांना का चेतवलं गेलं की तुम्ही ओबीसी मध्ये यायचं नाही. 24 मार्च 1954 हा दिवस मराठ्यांच्या आरक्षणासाठी काळा दिवस म्हणतात. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी की ज्यामुळे आता तुम्ही काळा दिवस म्हणताय? 23 मार्च 1994 हा चंद्र सूर्य असेपर्यंत मराठे या देशामध्ये काळा दिवस म्हणूनच पाळतील. एवढा मोठा भयानक गडबड या ठिकाणी झालेली आहे. जे मराठ्यांच्या हक्काचं 16% आरक्षण होतं ते मराठ्यांना न देता त्यांना इतर ओबीसीना दिलं गेलं. आणि हे आरक्षण दिल्यावर धडाधड नोकर भरत्या झाल्या. या नोकर भरतीमध्ये सुद्धा या भारतातला सगळ्यात मोठा घोटाळा झाला आहे असं माझं म्हणणं आहे. 1994 पासून ते आतापर्यंत ज्या काही भरती झालेल्या आहेत ते कोणत्या समाजाचे आहेत. दुर्दैवाने मला कधीही जात धर्म याच्यावर बोलणं आवडत नाही, पण आज ती वेळ आलेली आहे की ज्या लोकांना 1994 पासून भरती केलेली आहे कोणी असेल ते नक्की कोणत्या कोणत्या समाजाचे आहेत. उदाहरणार्थ ओबीसी मध्ये 358 जाती आहेत, मग त्या 358 जातींना समान प्रतिनिधित्व मिळालेलं आहे का? म्हणजे काही जातीने त्याचा लाभ घेतला. येस, नाव दाखवायचं ओबीसी म्हणजे वराड सगळं गोळा करायचं लग्नाला आणि कार्यक्रम मात्र आतमध्ये फक्त नवरा नवरीचा. एवढा असाच कार्यक्रम इथं झालाय. नाव सांगायचं ओबीसी, परंतु 2-4च समूहांना याच्यामध्ये लाभ मिळालेला आहे. आणि तो लाभ सुद्धा म्हणजे असं वाटेल की 2-3 जातींना की आम्हाला मिळाले नाही. ह्या कार्यकर्त्यांचे जे नेत्यांचे जे नातेवाईक आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे एजंट आहेत, त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत,
हे सगळे याचे जास्त लाभार्थी आहेत. म्हणून माझी मागणं हे आहे की याची पण श्वेतपत्रिका काढा की 1994 पासून ते 2023 पर्यंत ज्या भरती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या ओबीसी मधल्या 358 जातींना इक्वल रिप्रेझेंटेशन मिळालेलं आहे का. त्यांना समान प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर याचा अर्थ त्या ओबीसी मधल्या जातीवर सुद्धा अन्याय आहे आणि त्या ओबीसी मधल्या जातीवर सुद्धा अन्याय होऊ नये म्हणूनच श्वेतपत्रिका काढा. आणि जर अन्याय होत नसता तर धनगर समाजाने वेगळ्या आरक्षणाची मागणी का केली असती. बरोबर. धनगर समाज ऑलरेडी ओबीसी मध्ये, मग ते वेगळं आरक्षण का मागतायत याचा अर्थ त्यांच्या लक्षात आलंय की आमच्यावरती ओबीसी मध्ये आम्ही असून सुद्धा आमच्यावरती अन्याय होतोय. समजा 358 जागा आहेत, 358 जाती आहेत, तर प्रत्येकाला एक एक तर वाट्याला आली पाहिजे ना. बरोबर. पण त्या 358 जागा भरल्या आणि 3-4 जातींमध्ये 358 संपल्या, तर बाकीच्या जातींना प्रतिनिधित्व मिळालंय असं कोण म्हणेल. आणि मग हे ज्या जाती बऱ्याचशा जाती अशा छोट्या छोट्या आहेत की ज्यांची नावं सुद्धा, म्हणजे मी तर छगन भुजबळांना आवाहन करतो की ओबीसी मध्ये 358 असणाऱ्या जातींमधल्या पहिल्या लोकसंख्येच्या आधारावर टॉपच्या असणाऱ्या 60 जातींची नावं कागद न बघता त्यांनी सांगून दाखवावी. त्यांचा 40 वर्षाचा राजकीय अनुभव आहे ना, तर त्यांनी 60 ओबीसी मधल्या जातींची नावं फक्त म्हणजे सांगून जे दाखवावी. स्वतःला ओबीसी नेते म्हणतात त्यांनाच ह्या जाती माहित नाही असं म्हणायचं तुम्हाला. अजिबात नाही, हे ओबीसी नेते नाहीच आहेत. यांनी फक्त स्वतःचं दुकान चालवण्यासाठी ओबीसी नावाची छत्री उभी केलेली आहे आणि पावसातून भिजण्यापासून फक्त एकटेच वाचतायत, बाकीचे सगळे पावसात भिजतात. बरं. या 358 जातींचा किती विकास झाला याची श्वेतपत्रिका काढा. यातल्या किती मुलांचं यातली किती मुलं आय एस झाली, यातली किती IPS झाली, यातल्या किती मुलांचं उच्च शिक्षण झालेले, यातली किती मुलं PhD आहेत. या सगळ्याचं जर आपण शोधायला गेलो तर ते ओबीसी बांधव सुद्धा म्हणतील की हे आमचे नेते नव्हे, हे यांच्या कुटुंबाचे नेते आहेत आणि हे कुटुंबासाठीच भलं करण्यासाठी कुटुंबाच्या राजकारण असतं. विषयाला तुम्ही बघाच म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये असेल किंवा आता पवारांवर तुमचा जास्त रोग आहे. पवारांनी असं काय केलं की बाबा मराठ्यांना ओबीसी आरक्षण भेटू शकलं नाही, काय नेमका विषय, तुमचे काय पुरावे आहेत की त्यांनी असं केलं म्हणून? 23 मार्च 1994चा GRच मी माझ्या फेसबुकच्या पेजवर टाकलेला आहे आणि तिथं ते आरक्षण त्यांनी ते दिलेलं आहे. मराठ्यांच्या हक्काचं 16% आरक्षण त्यांनी इतराला दिलेलं आहे. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते, त्यामुळे कायद्यानं नैतिक जबाबदारी त्यांची आहे आणि संपूर्ण जबाबदारी त्यांची आहे. त्याच्यामुळे मी त्यांचा आरोप करतोय असं नाही. माझं म्हणणं एक श्वेतपत्रिका काढा. मी जे म्हणतोय ना ते सगळ्या जगाला कळू देत. अहो, मी हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदरपर्यंत ना या 5 कोटी मराठ्यांना हे पण माहित नव्हतं की शरद पवारांच्या सर्टिफिकेट ओबीसी लिहिलेले आहे. मराठा नाही, हो, त्यांच्या आणि अजित पवारांच्या कागदपत्रावर इलेक्शनच्या हिंदू ओबीसी असं लिहिलेलं आहे. उद्या हे असं पण स्टँड घेतील की आम्ही ओबीसी लिहिलंय, कधी म्हणतील मी धनगर आहे, कधी म्हणतील मी माळी आहे, कधी म्हणतील मी तेली आहे, आणि आता मराठी ओबीसी मध्ये आलं म्हणतील नाही मी मराठाच होतो. जात स्पेसिफाईड केलेली नाही. असं कसं? आमच्या प्रत्येकाच्या सर्टिफिकेटवरती जाती कशा आहेत आमच्या? हिंदू मराठा, हिंदू माळी, हिंदू तेली, हिंदू धनगर. मग हे हिंदू ओबीसी असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे ह्या सगळ्या जात समूहांचा एकच छत्र काय? तर ही घोर फसवणूक आहे मराठ्यांची, ओबीसीची सुद्धा फसवणूक आहे. मग आता हा सगळा विषय होत असताना आता मराठा समाजाला कशा पद्धतीने ओबीसी आरक्षण मिळू शकतं काय? 1881 ब्रिटिश इम्पेरियल डेटा जो आहे, इम्पेरियल डेटा आपण त्याला म्हणतो, 1881 ब्रिटिशांनी जो सर्वे केला या गावातल्या या देशातल्या प्रत्येक गावागावापर्यंत जाऊन प्रत्येक जात समूहाचं त्यांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्यानुसार मराठा म्हणजेच कुणबी असं त्यांचं निरीक्षण आहे. 1921 मुंबई हायकोर्टाचं जजमेंट आहे, कुणबी आणि मराठा वेगळे नव्हेत. हे सगळं पाहता मराठ्यांचा नैसर्गिक हक्क होता. 23 मार्च 1994 जे शरद पवारांनी आरक्षण ओबीसीना 16% वाढवून दिलं, त्याच्यावर नैसर्गिक हक्क हा मराठ्यांचा होता आणि तो मराठ्यांना शरद पवारांनी दिला नाही. आणि तो नैसर्गिक हक्क होता तोच मनोज जरांगे पाटील म्हणतायत ना की आम्हाला तुम्ही वेगळं आरक्षण नका देऊ, वाढवून देऊ नका, जे आमचं ऑलरेडी पंगत आहे ना त्याच्यात आमची ताटं 16 राखीव आहेत, त्याच्यावरच आम्हाला बसू द्या. तुम्ही म्हणताय वेगळा आचारी बोलवतो, वेगळं सामान मागतो, वेगळं पंगत लावतो, काय गरज नाही. सगळी ऑलरेडी आम्ही ओबीसी मध्येच आहोत. मराठा इज इक्वल टू कुणबी, कुणबी इज इक्वल टू शेतकरी, आणि शेतकरी म्हणजेच तो ओबीसी आहे. कारण बाकीच्या सगळ्या जाती सुद्धा शेतीशी संबंधितच आहेत आणि जात हाच व्यवसाय समजला जातो. आणि जर मराठ्यांचा व्यवसाय जर शेती आहे तर ते ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत. आम्ही कोणाचं काढा असं म्हणत नाही, आम्हाला नवीन द्या असं म्हणत नाही. जे आमचं आहे, हक्काचं आहे, तेच आमचं आम्हाला द्या, एवढीच मराठा समाजाची मागणी आहे. नाही, पण आता ओबीसी समाजाच्या वेळेस हे विषय चालू आहे. छगन भुजबळांनी पुढे येऊन आता म्हणले की अशा पद्धतीने मागच्या दाराने तुम्ही देणार असाल मराठा समाजाला आरक्षण तर ते चालणार नाही. छगन भुजबळ असं प्रखरतेने विरोध करतात. हे बघा, आता या सगळ्या प्रकरणामध्ये या घोटाळ्यामध्ये शरद पवारांवर छगन भुजबळ पण आहेत. हे दोघं ओबीसी नेते आहेत. कारण छगन भुजबळ कायम त्यांच्या सोबतीला आजपर्यंत असं होतं की छगन भुजबळ ओबीसी नेते, शरद पवार मराठा असं म्हणलं जायचं. ते ओबीसी नेते असं म्हणून त्यांनी ओबीसींना फसवलंय आणि हे मराठा नेते असं समजून यांनी मराठ्यांना फसवलेलं आहे. हे दोघांनी मिळून मराठ्यांची आणि ओबीसीची एकंदरीत फसवणूक केलेली आहे. आणि राजकारणामध्ये मी बऱ्याचदा बोललो, अर्थात मी कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित नसताना सुद्धा मला का उतरावं लागलं, इतिहासकार असून का उतरावं लागलं, किंवा मी बिझनेस कोच आहे, लोकांना उद्योग करा म्हणून सांगतो, ह्या भानगडीत मला का पडावं लागलं. 5 कोटी लोकांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आणि हे राजकारणातले लोक आहेत ना, चोर चोर मौसिले बाई, हे लोक
ज्यावेळी निवडून जातात त्यावेळी गोपनीयतेची शपथ घेतात. मी कोणताही जात पात धर्म पक्ष पूर्वग्रह न बाळगता सर्वांचं कल्याण करील बरोबर. असं म्हणतात. मग मराठ्यांचं अकल्याण का केलं, मराठ्यांचं नुकसान का केलं? याचा अर्थ तुम्ही खोटी शपथ घेता, तुम्ही खोटे आश्वासनं देता. म्हणजे आम्ही 100 दिवसात देऊ, आम्ही 1 वर्षात देऊ, आम्ही सत्तेत आल्यावर देऊ. कशातून देणार आहे? अरे आमचं आहे ना, जे तुम्ही बाजूला केले ना तेच आमचं आम्हाला द्या, असं आमचं म्हणणं आहे. आणि राजकारणी लोक हे फसवणूक करण्यात माहीर असतात. थंडा करके खाव. अहो मला सांगा ना, हा पक्ष सत्तेत असला तरी मराठ्यांचे मोर्चे निघत होते, तो पक्ष सत्तेत असला तरी मराठ्यांचे मोर्चे निघत होते. मराठ्यांचे मोर्चे कुठल्या पक्षाच्या विरोधात थोडी होते किंवा कुठल्या पक्षाच्या समर्थनात थोडी होते. मराठा समाजाचे मोर्चे हे मराठा आरक्षणासंदर्भात होते. मराठा मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे, मराठा मुलांना नोकऱ्यांचा प्रश्न उभा राहिलेला आहे. उद्योगधंदा करावा तर वडिलांकडे ते काय नाहीये, काय नाही. जमीन विकल्याशिवाय शिक्षण घेता येत नाही आणि शिक्षण घेतल्यावर सुद्धा नोकरी मिळत नाही. म्हणून बाप फाशी घेतोय, मुलगा फाशी घेतोय. आज या देशामध्ये आत्महत्या करण्यामध्ये मराठा समाजाचं प्रमाण 80% आहे. याची जबाबदारी कोणाची? मग या 80% शेतकऱ्यांच्या आत्महत्येची जबाबदारी शरद पवारांची असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये तुम्ही एक म्हणलं की आता शेतकरी आत्महत्या करतात, सिलिंग कायद्याला तुम्ही त्याच्यामध्ये दोषी धरलेलं होतं. इंदिरा गांधीने जो सिलिंग कायदा आणला होता, सिलिंग कायद्यामुळे मराठा समाजाचं नुकसान कसं झालं? हे बघा अनेक फॅक्टर आहेत, त्यातला एक फॅक्टर पण आहे. ज्यावेळी इंदिरा गांधींनी लँड सिलिंग ऍक्ट आणला त्यावेळी जमीनदार कोण होते? तर मराठे होते. मराठ्यांकडे 500 एकर 1000 एकर अशी जमीन होत्या. लँड सिलिंग आला 50 एकरच्या वर तुम्ही जमीन ठेवू शकत नाही. बरोबर. 500 एकरचा मराठा डायरेक्ट 50 एकर होते आला. 4 भाऊ होते म्हणजे एकाच पिढीमध्ये ते आलं 12.5 वरती. ज्यावेळी इंदिरा गांधीने लँड सिलिंग आणला त्यावेळी मग मराठ्यांनी विरोध का नाही केला असा प्रश्न तयार होईल. तर बरोबर. इंदिरा गांधी जरा चतुर राजकारणी होत्या. त्यांनी लँड सिलिंग आणलं आणि लगेच तो कायदा सेक्शन 9 मध्ये टाकला, शेड्यूल 9 मध्ये टाकला. बरोबर. म्हणजे आणि त्याला अपीलच होऊ शकतं. अपीलच होऊ शकत नाही. त्यामुळे मराठ्यांचं खूप मोठं नुकसान झालं. म्हणजे 10 पिढ्या आणखी पुढे जो मराठा समाजाला गरिबी जाणवली नसती ती एका निर्णयामुळे झाली त्या लँड सिलिंग ऍक्ट मध्ये. आणि ते शेड्यूल 9 मध्ये टाकल्यामुळे मराठ्यांना त्याच्याविरुद्ध मोर्चा करता आला नाही, त्याच्यावरती कोर्टामध्ये अर्ज करता आला नाही आणि रिप्लाय देता आला नाही. त्यामुळे ते एक नुकसान झालं. आणि पुढे जर हे करता येत नव्हतं तर मराठा समाजाने लगेच तेवढी मागणी करायला पाहिजे की आमच्या जमिनी गेल्यात त्याच्या बदल्यात आम्हाला तेवढ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या द्या. पण त्यावेळी नोकरी करणं एवढं काय मराठा समाजाला कधी भावलं नसेल किंवा तेवढं त्यांच्यामध्ये जागृतीचा कुणी प्रचार केला नसेल. त्यावेळी मी असं तर लगेच सांगितलं असतं की जेवढ्यांच्या जमिनी गेल्यात त्या प्रत्येकी 5 एकरच्या मागे एकाला सरकारी नोकरी द्या अशी मी मागणी केली असती आणि मराठा समाजाची आज ही विपन्न अवस्था टळली असते. आता शेवटी काय आहे, आता तुम्ही हे सगळी मांडणी केल्यानंतर वेगळ्याच पद्धतीने तुम्ही आता म्हणजे ह्याच्यामध्ये शरद पवारांना हे केले किंवा 94 सगळं एक गोष्ट होते की नामदेवराव जाधवांचं नाव आलं की काही विशिष्ट लोकांकडून ट्रोलिंग केलं जातं. आता ट्रोलिंगचा विषय तर आहेच, मात्र तुमच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाते. मग स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तीवर असं होतं का? हे बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 नुसार मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला माझं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, मला भाषण स्वातंत्र्य आहे आणि जे काही माझं मत आहे ते घटनेच्या चौकटीमध्ये व्यक्त करण्याचा माझा अधिकार आहे. जी मुलं अज्ञानातून मी म्हणेल अशा प्रकारचे अर्ज करतायत त्यांनी पहिला घटनेचा अभ्यास करावा आणि स्पष्ट बोलणं, खरं बोलणं, समाजाच्या हिताचं बोलणं हे जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. माझ्यावर कोणी कारवाई केली तर मी त्याला सुद्धा फेस करेल. आणि हे विसरायचं नाही की मी सुद्धा हातामध्ये पेन घेतलेला माणूस आहे. बरोबर. मी राजकीय कार्यकर्ता नाही, त्यामुळे माझं तुमच्याशी व्यक्तिगत भांडण नाही. जे कोणी राजकीय कार्यकर्ते प्रसिद्धीसाठी हे करतात ना, म्हणजे पोलीस स्टेशनला जायचं, पोलिसांना हातामध्ये अर्ज द्यायचा. देअर इज अ डिफरन्स बिटवीन द ऍप्लिकेशन अँड द एफआयआर. पीपल शुड अंडरस्टँड. अर्ज करणं आणि एफआयआर होणं ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आणि जर असे एफआयआर होणार असेल, कुणीतरी खरं बोलला, स्पष्ट बोलला म्हणून, तर मग लोकांनी विधानसभेत काय बोलायचं, लोकांनी लोकसभेमध्ये काय बोलायचं? बोलण्यावरती गुन्हा दाखल होणं म्हणजे घटनेचा खून पडण्यासारखं आहे. आणि जर भारतीय राज्यघटनेचा खून पडणार असेल तर या देशातील सर्वच लोक याचा कडकडून विरोध करतील आणि ज्या पक्षाचे कार्यकर्ते असला मूर्खपणा करतील तो पक्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे शून्य भोपळ्या सकट असेल, हे मी तुम्हाला जाहीर सांगतो. तर हे होते नामदेवराव जाधव, ज्यांनी उद्योजक घडवताना जाता दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक वेगळी मांडणी केली आणि थेट शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. तर द इरसालचा हा जो भाग होता तो आपल्या करंट टॉपिक या सेक्शनमध्ये येतो आणि हे तुम्हाला आवडलं असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.